शेतकऱ्यांचं लाल वादळ हे इगतपुरीतून मुंबईच्या दिशेनं येतंय। मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई ही निष्फळ झाल्याचं दिसतंय। फोनवरील चर्चेनंतरही शेतकरी मुंबईमध्ये जाण्यावर ठाम आहेत। शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आज सरकारशी चर्चा करणार आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का याकडे लक्ष असेल। शेतकऱ्यांचं लाल वादळ इगतपुरीहून मुंबईच्या दिशेनं निघालेलं आहे। मंत्री गिरीश महाजनांनी शेतकरी नेत्यांशी फोनवर चर्चा करत मोर्चा इगतपुरीतच थांबवण्याची विनंती केली होती। मात्र शेतकरी मुंबईत जाण्यावर ठाम असून शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे। तर गिरीश महाजन यांनी शेतकरी नेत्यांसोबत फोनवरून संवाद साधलेला होता आणि या दरम्यान त्यांनी हा मोर्चा इगतपुरीमध्येच थांबवावा अशी विनंती केलेली होती। मात्र शेतकरी नेते आपल्या या मोर्चावर ठाम आहेत आणि आता ते इगतपुरीहून मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत। तर येत्या 2 दिवसातच हा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे। तरी सध्याची दृश्य आपण पाहतो, इगतपुरीमधून हे लाल वादळ मुंबईच्या दिशेनं निघालेलं आहे। दूरवर नजर जाईल तिथपर्यंत हे सगळेच शेतकरी, आदिवासी शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात। विविध मागण्यांसाठी हे सगळेच जण रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आता ते मुंबईच्या दिशेनं कूच करतात। केंद्र सरकारच्या वन खात्याच्या नियमानुसार कुठल्याही वन सदृश्य परिस्थितीचा जमिनीमध्ये निर्णय होतो। सातबारा मूळ मालकाचं नाव असेल किंवा सातबारा मालकाचं नाव चढवायचं असेल तर काही ठिकाणी केंद्र सरकारच्या परवानग्या लागतात, काही सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत। त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि केंद्र सरकारचा कायदा या दोन्ही गोष्टीचा विचार करून पुढचा निर्णय होईल। केंद्र सरकारच्या तर फोनवरून गिरीश महाजन यांनी या सगळ्या शेतकरी नेत्यांशी संवाद साधलेला होता। त्यांची शिष्टाई मात्र निष्फळ ठरलेली आहे, कारण हे सगळेच शेतकरी मुंबईमध्ये येण्यावर ठाम आहेत। शेतकरी इतक्या लांबून आलेले आहेत, त्यांनी या ठिकाणीच थांबावे, कारण आता कॅबिनेटच्या बैठकीनंतर त्या ठिकाणी चर्चा होणार आहे। सर्व खात्याचे मंत्री असतील, सचिव असतील, यांच्यासोबत सविस्तर चर्चा आहे, त्यावर तोडगा निघेल असं त्यांनी विनंती केली होती। आणि परंतु त्यानंतर देखील आता गावित साहेबांचा मोर्चा पुढे निघालाय। गावित साहेबांशी मंत्रिमंडळाने आता देखील चर्चा केली आहे। ते म्हटले लोकांना त्रास नको, आपण आहे त्या पोझिशनला निघाले तर स्लो पद्धतीने या आणि पुढे चर्चा सकारात्मक होईल असं त्यांनी आश्वासन गावित साहेबांनी दिले आहे। शिष्टमंडळ पण आज भेटीला जाणार आहे। शिष्टमंडळ आहे, 11 प्रतिनिधी शिष्टमंडळातून येणार आहेत आणि कॅबिनेटच्या बैठकीनंतर त्यांची चर्चा सविस्तर होणार आहे।